लक्ष द्या. पहा काय क्वेश्चन काय, ब्लॉक बी moves to the right with constant velocity v naught. The velocity of body A relative to B is. ठीक आहे, काय फाइंड करायचं आहे, velocity of body A relative to B. रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड करायची. रिलेशन विचारलं तर काय करतो आपण, सबट्रॅक्शन करणार आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड करायची. ठीक आहे, तर काय यूज करणार, कॉन्स्टंट मोशनचे इक्वेशन. ठीक आहे, ए बॉडीसाठी जर यूज करायचं, ए बॉडीसाठी टेन्शन पहा बरं किती आहे, 2च आहेत. ठीक आहे, डायग्राम कशी आहे, बरोबर आहे का. ठीक, पहा आता ए बॉडीसाठी जर इक्वेशन लिहायचं आहे तर ए बॉडीसाठी इक्वेशन कसं लिहाल बरं, ए बॉडीसाठी इक्वेशन कसं लिहाल, काय लिहायचं आहे, कॉन्स्टंट मोशनचं इक्वेशन टी डॉट व्ही इज इक्वल टू 0. मग ए बॉडीसाठी लिहायचं तर काय येणार, टी 2t येणार. ठीक आहे, आणि डॉट व्ही आहे, बरोबर, डॉट व्ही. ठीक आहे, 2t डॉट प्रोडक्ट ऑफ व्ही. ठीक आहे, आणि कॉस किती येणार अँगल बरं. आता टी कसं आलं इथे, वेलॉसिटी कुठे आहे, इकडे, व्ही नॉट इकडे. ठीक आहे, बरोबर, काय आलं ते कॉस 0. ठीक आहे, का, कारण दोघांमधला अँगल काय 0, वेलॉसिटी पण इकडे, टेन्शन सुद्धा तिकडे. ठीक आहे, प्लस बी साठी पहा बरं किती टेन्शनचे आहेत, 1 2 आणि हे 3, असे 3 टेन्शन्स आहेत बी साठी. ठीक आहे, मग बी साठी इक्वेशन काय लिहाल, 3t v कॉस काय घेणार आता इथे, कॉस 180 डिग्री. ठीक आहे, इज इक्वल टू 0. मग आता इक्वेशन काय येईल, 2tv आणि मायनस 3tv. मायनस काय आलं, कारण कॉस 180 काय असणार आहे, -1 इज इक्वल टू काय आलं 0. ठीक आहे, हे इकडे जाईल. ठीक आहे, ए ची वेलॉसिटी व्ही नॉट आहे ना, बी ची फाइंड करायची. ठीक आहे, असं आलं इक्वेशन, बरोबर. ए ची वेलॉसिटी दिलीत, बी ची फाइंड करायची. हे समजते का. ठीक आहे, पुढे काय येणार मग, 3t तिकडे जाईल, 2t v नॉट इज इक्वल टू 3t v. टी आणि टी गेला. ठीक आहे, व्ही नॉट इज इक्वल टू काय आला, बी ची व्ही नॉट आहे ना, बरं, बी ची व्ही नॉट आहे, याची व्ही आहे. ठीक, काय फाइंड करायचं मग, व्ही फाइंड करायचं आहे. ठीक आहे, का व्ही नॉट फाइंड करायचं, बरोबर ना, व्ही नॉटच फाइंड करायचं आहे. ठीक आहे, व्ही नॉट म्हणजे बी चीच वेलॉसिटी फाइंड करायची. बी ची वेलॉसिटी व्ही नॉट इज इक्वल टू काय येईल मग, 3/2 ऑफ व्ही. ठीक आहे, दोघांच्या वेलॉसिटी आलेल्या आहेत, बरोबर आहे काय, उलट झालं, व्ही नॉट इकडे आहे, इकडे व्ही आहे, इकडे व्ही नॉट आहे, बरोबर आहे. ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ ए आली, वेलॉसिटी ऑफ बी व्ही नॉट आहे. ठीक आहे, दोघांची वेलॉसिटी आपल्याला कळाले. मग काय करणार, याची वेलॉसिटी, ए ची वेलॉसिटी मायनस बी ची वेलॉसिटी, रिलेटिव्ह वेलॉसिटी येईल. त्याच्या रिलेशनमध्ये बी ची वेलॉसिटी काय आहे हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, जसं कालचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं की दोन्ही गाड्या एकाच स्पीडने जात असतील आणि अचानक एखादी गाडी 30 km/h स्पीडने एक्सटेंड झाली, तर मग दोघांच्या रिलेटिव्ह स्पीडचा किती डिफरन्स आला, 30चा डिफरन्स येतो. तसं याच्यात कितीचा डिफरन्स येईल मग, 3/2 व्ही नॉट मायनस व्ही नॉट, म्हणजेच काय, 2 इकडे जाईल. ठीक आहे, 3 - 2 1, म्हणजेच हाफ व्ही नॉट. म्हणजे ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन आहे का, आणि टुवर्ड्स कोणता असेल, राईट, म्हणजे ऑप्शन बी. ठीक आहे, टुवर्ड्स राईट का, कारण याची जी वेलॉसिटी आहे ती कुठे आहे, राईट कडेच आहे. ठीक आहे, दोघांची वेलॉसिटी कुठं असेल, राईटला, आणि याची वेलॉसिटी काय असेल, v0/2 टुवर्ड्स राईट. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथून पुढे इम्पल्स पाहिलं होतं, बरोबर, इम्पल्स काय होता. ठीक आहे, तर इम्पल्स म्हणजे काय असतो, एका शॉर्ट ड्युरेशनसाठी जो फोर्स लागतो त्याला काय म्हणतो आपण, इम्पल्स म्हणतो. शॉर्ट ड्युरेशनसाठी जो फोर्स लागणार आहे त्याला काय म्हणतो आपण, इम्पल्स म्हणतो. मग इम्पल्स आणि चेंज इन मोमेंटमचं रिलेशन पाहिलेलं. ठीक, एका शॉर्ट ड्युरेशनसाठी जो फोर्स लागतो त्याला काय म्हणतो आपण, इम्पल्स म्हणतो. जसं इथे एक्झाम्पल काय, बेसबॉल प्लेअरचं आहे. ठीक आहे, बेसबॉल प्लेअर ज्यावेळी बॉलला हिट करेल त्यावेळी इम्पल्स प्रोड्यूस होईल, फोर्स लागेल एका स्पेसिफिक टाइमसाठी, तो म्हणजे काय आला, इम्पल्स आला. इम्पल्सचा फॉर्म्युला काय, इम्पल्स इज नथिंग बट फोर्स इंटू टाइम. ठीक आहे, त्याचं युनिट काय येतं मग, फोर्सचं युनिट न्यूटन, टाइमचं युनिट सेकंड, म्हणजे न्यूटन सेकंड इम्पल्सचं युनिट आलं. ठीक आहे, न्यूटन सेकंड इम्पल्सचं युनिट आलं. आता इम्पल्स आणि चेंज इन मोमेंटम यांच्यात आपण रिलेशन पाहिलं होतं. ठीक आहे, काय होतं बरं रिलेशन, ते फोर्सचा फॉर्म्युला काय होतो, mv मायनस mu अपॉन टी. ठीक आहे, टी कडे जाईल, एफ इंटू टी इज इक्वल टू काय होतो, mv मायनस mu. ठीक आहे, एफ इंटू टी काय असतो,
इम्पल्स असतो, मग इम्पल्स इज इक्वल टू काय आला mv मायनस mu. सो असं लिहिलं तर चालेल का की जो इम्पल्स आहे तोच कोणाला इक्वल आहे, चेंज इन मोमेंटमला इक्वल आहे. इम्पल्स आहे तो कोणाला इक्वल आहे, चेंज इन मोमेंटमला इक्वल आहे. मग या क्वेश्चन पाहिलं होतं, याच्यात काय पहा बरं, अ बेसबॉल प्लेअर हिट्स बॅक द बॉल स्ट्रेट इन द डिरेक्शन ऑफ द बॉलर विदाउट चेंजिंग इट्स इनिशियल स्पीड. इकडे एक बॉलर आहे, ठीक आहे, हा कोण आहे, बॉलर आहे, बॉलरने बॉल फेकला, बेसबॉल प्लेअर आहे, ठीक आहे, त्याने काय केलं, बॅटने तो बॉल मारला, ठीक आहे. पहिली वेलॉसिटी त्याची गिवन आहे, ठीक आहे, पहिली वेलॉसिटी किती आहे, 12 मीटर पर सेकंड इतकी वेलॉसिटी आहे, ठीक आहे. ही पण वेलॉसिटी परत त्याने तिकडच फेकला, त्यावेळीची वेलॉसिटी काय आहे, 12 मीटर पर सेकंड. दोन्ही वेलॉसिटी कशा आहेत, सारख्याच आहेत, बट अपोजिटली डिरेक्टेड आहे, ठीक आहे. इफ मास ऑफ द बॉल इज, मास ऑफ द बॉल किती गिवन आहे, मास ऑफ बॉल इज 0.15 kg, 0.15 kg. फाइंड द इम्पल्स इम्पार्टेड बाय द बॉल. इम्पल्स फाइंड करायचं. इम्पल्सचा फॉर्म्युला काय, mv मायनस mu, mv मायनस mu. आता दोन्ही वेलॉसिटी सारख्या आहेत, बट फक्त काय एकाला अपोजिट आहे, ठीक आहे. मग याला असं लिहिलं चालेल, mv मायनस m ऑफ मायनस v. दोन्ही वेलॉसिटी सारख्याच आहेत ना, बट फक्त कशा आहेत, उलटे आहेत, ठीक आहे. दोन्ही वेलॉसिटी सारख्या असल्यामुळे मायनस मायनस काय झालं, प्लस झालं, म्हणजे काय आलं 2mv. हे लक्षात ठेवा. चेंज इन इम्पल्स कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज 2mv. डायरेक्ट लिहिलं तरी चालणार आहे, ठीक आहे. चेंज इन इम्पल्स ज्यावेळी एखादा, जर सपोज आता बॉलचे एक्झाम्पल्स येतील पुढे तुम्हाला, ठीक आहे, बॉल फेकला भिंतीला आणि तो रिटर्न आला, चेंज इन इम्पल्स 2mv आला, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे गेस तोच आहे, ठीक आहे. इम्पल्स इज इक्वल टू काय आला, 2mv, ठीक आहे. 2 टाइम्स मास किती आहे, 0.15, वेलॉसिटी किती आहे, 12, ठीक आहे. 15 टू द 30 म्हणजे किती आला, 0.3 आणि इंटू 12 किती आला, 3.6. 12 3 36 आणि 1 पॉईंट जातो, सो 3.6 न्यूटन सेकंड. इम्पल्स किती आला, 3.6 न्यूटन सेकंड. हा आला इम्पल्स. समजले का, हे झालं होतं काल. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल पहा, हे एक्झाम्पल पण इझी आहे. काय, अ बॉडी ऑफ मास हिट्स नॉर्मली रिजिड वॉल. एक रिजिड वॉल आहे, त्याला एक बॉडी ऑफ एम काहीतरी बॉडी आहे विथ वेलॉसिटी v अँड बाउन्सेस बॅक विथ द सेम वेलॉसिटी. सेम वेलॉसिटीने तो रिटर्न आला, सेम असा बॉल फेकला, बॉल फेकून तो रिटर्न आला. द इम्पल्स एक्सपिरियन्स बाय द बॉडी इज, इम्पल्स किती असणार आहे, 2mv, बरोबर, आत्ताच काढला, ठीक आहे. बॉडी गेले, रिटर्न आली, रिटर्न आल्यानंतर वेलॉसिटी काय झाली, फक्त मायनस झाली, आणि मायनस मायनस काय झाला, प्लस झाला, म्हणजे किती आली ती, 2mv झाली. म्हणजे ज्यावेळी एखादी बॉडी वॉलला जाऊन आपटेल, परत रिटर्न येईल, तर इम्पल्स किती आला, 2mv आला. इम्पल्स किती येतो, 2mv. म्हणजे ऑप्शन काय याचं, 2mv, ठीक आहे. समजलंय का, इथपर्यंत क्लिअर आहे, घ्या लिहून एवढं. वैभव